या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात. मी निवृत्त होतात बोलत नाही, ते पूर्ण करतात. पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं. खरं म्हणजे आज उद्धवजी ठाकरे साहेब जास्तीचा वेळ अंबादास दानवेंवर बोलतील अशा प्रकारची मला अपेक्षा होती, परंतु त्यातूनही त्यांनी टोमणे मारायचं काही सोडलं नाही. मला वाटतं एखादा निरोप घेतोय संपतोय त्यावेळेला राजकारणाचा विचार बाजूला ठेवून त्या ठिकाणी बोलण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले आले, सगळ्यांच्या नाकावर टिसून त्या ठिकाणी आले. मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते. आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत, नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे, तो भाग वेगळा. तुम्ही DF फडणवीस साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानलेत की तुम्ही अंबादास सारखा कार्यकर्ता RSSच्या विचारसरणीतनं झालेला आम्हाला दिलात, भाजपच्या शिस्तीतला कार्यकर्ता आम्हाला दिलात. तुम्ही पण खूप चांगले कार्यकर्ते दिलेत. म्हणजे शिवसेनेतले एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही दिले नाहीत, तुम्हाला टिकवता आले नाहीत. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. आपण किती शिकलो, त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. आणि ताट भरलेलं होतं जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं दादा सरकार आलं त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होणार होतं, आपलेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार, पण ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वाढलेलं ताट कोणी त्या ठिकाणी लाठाळलं हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि त्याच्यामुळे एक बोट दाखवत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी किती बोट आहेत याचाही उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. मृणालताई गोरेंचं जे मी तुम्हाला सांगत होतो, मृणालताई गोरे सुद्धा कधीही पदासाठी डचमळल्या नाहीत, नाहीतर त्याही मंत्री होऊ शकल्या असत्या, झाले असतील जनता पक्षाच्या काळात किंवा आणखीन काही मोठी पदं त्यांना मिळाली असतील, पण ते एका विचाराला निष्ठेने कायम राहिल्या. पदं येतात पदं जातात, पण मी ज्या विचाराला धरून या क्षेत्रात आले तो विचार मी कधी सोडणार नाही. ठीक आहे, आम्ही सुद्धा त्यांना त्यावेळेला विरोध करत होतो, पण विरोधात असलं तरी त्यांच्या निष्ठा ह्या तुम्हाला मानाव्याच लागतील. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या उठावाला लोक बंडखोरी समजले नाहीत. त्यांनी शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांसाठी उठाव केला. अशा प्रकारचं सभापती महोदय या ठिकाणी चित्र महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का? मी गेलो तिकडे, उतरल्यानंतर शेतकरी आले. शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं झालं. आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या. मी त्यांना विचारलं की त्या पण मी गेल्यानंतर उभ्या राहिल्या, मला नमस्कार वगैरे केला.
म्हटलं काय ताई आता तरी खुश आहात ना, तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे पैसे मिळतील. तर तिने बाजूला बघितलं, बाजूला तिचं छोटं मूल होतं. मला ना कसं काय म्हणे, याची शाळा ॲडमिशन नाही होत, काय पैसे पुरणार. अंबादासकडे मी बघितलं, अंबादास म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा, याची जबाबदारी मी घेतो. आणि जवळपास किती 15-1 दिवसात ना अंबादासजीने फोन केला. ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं. त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ॲडमिशनसह अंबादासनी केली. आणि एका बाजूला सामाजिक बांधिलकी जी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, त्याचा तंतोतंत विचार वेगवेगळ्या टप्प्यांवर करताना ते त्या ठिकाणी दिसले. आणि त्याच्यामुळे एक किस्सा सांगत असताना त्यांनी कुणाची तरी फी भरली सांगितले. अभिनंदन आहे, परंतु शिंदे साहेबांनी अशा तर रोज 100 लोकांच्या फी भरत असतात. रोज कोण अडचण असेल तर हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्यांची बिलं भरत असतात. कारण शेवटी बाळासाहेबांचा संस्कार आहे सभापती महोदय. त्या ठिकाणी सीएम निरोप समोर तर तुम्ही काही रेकॉर्डवर आणाल तर ते तसं राहिलं पाहिजे का? तुम्ही पण त्यांच्यावर बोलणार आहे ना. मी तुम्ही ते बोलताना लागलं, आम्हाला नाही का लागत? आपला तो बाब्या दुसऱ्याचं कार्ट. तुम्ही बोला ना तुमच्या भाषणामध्ये. त्यांच्यावर बोलतोय ना मी, येतोय. मी का सांगतो, केवळ एकाची फी नाही तर राज्य सरकार धोरण आणते की महाराष्ट्रातल्या अनेक गरजूंसाठी त्या ठिकाणी सरकारनं धोरणं आणलेली आहेत. अगदी मुलींना मोफत शिक्षण देण्याची भूमिका सुद्धा या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेली आहे. हेही त्या निमित्तानं मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण कशासाठी, नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशाही मारू शकतं. पण अंबादाससारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते. त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते. आणि अंबादास तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले. शिंदे साहेब, त्यांना नाही जमलं तर तुम्ही तरी काळजी घ्या, कारण तुम्ही शिवसैनिकांची काळजी घेताय. अंबादास पण शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत. आणि तुमचा प्रामाणिकपणा शिंदे साहेब मी बघितलाय. त्या प्रक्रियेच्या वेळेला मी होतो तिथे. ठरवलं असतं तर टांगा पलटी बोलतात तो तुम्ही खासदार संजय राऊत साहेबांचा पण करू शकला असतात, अंबादासचा पण करू शकला असतात. पण मला आठवतं शिंदे साहेबांचं वाक्य, ते म्हटले आपण जिथे आहोत त्याशी प्रतारणा करायची नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यावेळेला त्यांनी जरी पासा निरोप दिली असते तरी संजय राऊत खासदार होऊ शकले नसते आणि अंबादास पण आमदार होऊ शकले नसते. हा प्रामाणिकपणा सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी मी समोर आणतो. अंबादास, आपण चिंता करू नका. मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत, अजितदादा आपल्या पाठीशी आहेत, शिंदे साहेब तर आहेतच आहेत. आणि उद्धव साहेबांचा काही विषय नाही आहे. त्याच्यामुळे चांगल्या माणसांच्या मागे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो हे नेतृत्व टिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असते. आणि म्हणून अंबादास, तुम्ही पुन्हा या सभागृहात या किंवा राजकीय आपला उत्कर्ष वेगळ्या पद्धतीनं हो, त्यासाठी मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सभापती महोदय आपल्याला धन्यवाद देतो की आपण अशा प्रकारचा त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची, त्यांच्याविषयी 4 शब्द बोलण्याची संधी आम्हाला दिलीत. त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.